आपण एक कढाई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं. नंतर कांदा टाकायचा, हलवायचं जरासं हलवून आणि नंतर त्याच्यानंतर कैरी टाकायची. ब्राऊन थोडा लालसर होईपर्यंत हलवायचं. नंतर ती कैरी टाकायची, कैरी भरपूर टाकायची. आपण बनवतोय झिंगा म्हणजे ती छोटी असते मच्छी, ती सुकी, ती मस्त होतं. ज्याला आंबट आवडतं ना तो ते खाऊ शकतो. एकदम झणझणीत मस्त. टॅमॅटो वगैरे टाकून मस्त हे करायचं, नरम होईपर्यंत. थोडंसं मीठ टाकायचं, कारण की का मग ते नरम होतं लवकर. आणि गरम मसाला, हळद, मीठ, मसाला 4 चम्मच, मीठ 1 चम्मच असं टाकायचं. त्याच्यानंतर झिंगा टाकायचा असा पिळून. पाणी अजिबात टाकायचं नाही. झिंगा टाकून झाला की मस्तपैकी हलवून घ्यायचं, एकदम एकजीव करून घ्यायचं. एकदम मस्त गरगरीत होऊन जातं. ज्याला तिखट पाहिजे त्याने जास्त मसाला टाका, ज्याला नॉर्मल पाहिजे ते मस्त आंबट, तिखट आणि थोडं गोडसर पण लागतं, छान लागतं. करा चपाती, भाकरी मस्त त्याच्याबरोबर पण खाऊ. भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, लय भारी लागतं. आता मळूया पीठ. हे आहे गव्हाचं पीठ. ते मळून झालं का मग भाजायची चपाती. आता चपाती भाजूया. त्याला गोळ्याला आतनं जरा तेल लावलं ना मग चपाती मस्त नरम होते आणि फुगते. आम्ही तेल लावतो, आम्ही घी वगैरे खात नाही. आम्हाला तेलाची चपाती आवडते. असा गोळा बंद करायचा. मी मोबाईल पकडला ना त्याच्यामुळे 1 हाताने करते, 2 हाताने करायचं मस्तपैकी. चपाती लाटली, आता तव्यात टाकायची मस्तपैकी. तव्यात टाकून झाली की मस्त तिला शेकायची दोन्ही बाजूनी. आता बघा मस्त टुंब फुटते चपाती. बघितलं ना मस्त फुगली ना. असं नरम पीठ मळायचं मस्तपैकी आणि गरम चपाती बरोबर झिंग्याची भाजी खायची, छान लागते. कैरी तुम्हाला कमी टाकायची असेल तर कमी टाका, जास्त टाकायची असेल तर जास्त टाका, पण छान लागते. हे बघा तयार झालेली भाजी झिंग्याची आणि चपाती मी खाते. खूप छान, खूप मस्त झाले. एकदम आंबट तिखट लय भारी.